गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बाळासाहेबांच्या मृतदेहावरून कदमांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले। त्यानंतर अनिल परबांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि कदमांचे आरोप फेटाळत परबांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलंय। तसंच बाळासाहेबांच्या मृत्यूवरून माहिती देणाऱ्या डॉक्टरांचं नाव सांगा असं आव्हान सुद्धा परबांनी दिलंय। पाहूयात एक रिपोर्ट। 2 दिवस शिवसेना प्रमुखांचा बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय। आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आता दाखल करतोय। या अब्रू नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजे। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरातच ठेवून छळ केला असा सनसनाटी आरोप रामदास कदमांनी केलाय। आता ठाकरेंच्या शिवसेनेनं कदमांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतलाय। रामदास कदम यांना सांगणारे ते डॉक्टर कोण असा थेट सवाल परबांनी केलाय। डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मृत्यू जाहीर होत नाही आणि म्हणून ज्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर ताबडतोब डॉक्टरांचं पॅनल आणि शिवसेनेचे नेते बाहेर गेले आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे। हे खोटं सांगतायत आणि म्हणून आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आता दाखल करतोय। या अब्रू नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजेत। मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे, कायदेशीर उत्तर त्यांच्याकडनं मागवणार आहे। त्याच्यामध्ये 100% त्यांना माफी मागावीच लागेल। मी जे दसरा मेळाव्यामध्ये बोललो त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वरती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे। मग आता अनिल परब त्या डॉक्टरांच्या वरती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी? आणि त्यांच्याकडे पैसे कमी पडले। आता शिवसेना प्रमुखांवर डॉक्टर जलील पारकर यांची टीम उपचार करत होती। पारकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। बाळासाहेबांच्या संपत्ती वाद प्रकरणातच माझ्या साक्षीत मी न्यायालयात माझं म्हणणं मांडेल, त्यामुळे मला आता त्याबाबत काही बोलायचं नाहीये। माझे साक्ष न्यायालयीन प्रक्रियेत उपलब्ध आहे। आता हे प्रकरण रामदास कदम यांच्या पत्नीच्या दुर्घटनेपर्यंत आलंय। 1993 मध्ये कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं याची नार्को टेस्ट करा अशी मागणी करून परबांनी खळबळ उडवली। मग मी आता शिवसेनेचा आमदार म्हणून सांगतोय की 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला का त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला याची देखील नार्को टेस्टची मागणी मी करतोय। मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या नार्को टेस्ट मान्य कराव्यात। माझ्या पत्नीच्या बाबतीत जो बोललाय मी आज आपल्याला सांगतोय, मी न्यायालयामध्ये जाणार। मी मानहानी माझी महाराष्ट्रामध्ये केली, आज माझी पत्नीच जाईल त्याच्या विरोधामध्ये, माझी पत्नीच जाईल। अरे तुम्ही कसले राजकारण आहे? असे महिलांचे, बायकांचे, कुणाच्या आणि कुणाच्या आईचं बदनामी करून तुम्ही राजकारण करायला लागलात। त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे। ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे। त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे। घरातले लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा की हे काय घडलंय की सगळे दारू पिऊन तिकडे जो काय धुमाकूळ चालू आहे खेडमध्ये याची सगळी वाच्यता येणाऱ्या अधिवेशनात होईल। माझ्या कुठल्याही पुतण्याने आत्महत्या केली नाही। हा महाराष्ट्राला फसवतोय। ते सगळ्याचं खोटं, सगळ्याचं खोटं। आणि चांगलं तुम्ही मला बोललात तर मी आता पत्रपरिषदेचे काढीन आणि या सगळ्या बाबी होती मी न्यायालयात जाईन। रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले आणि त्याचा उपयोग कशासाठी केला असा सवाल करून शंका उपस्थित केली। जे बोललोय ते वास्तव आहे। हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा। तर बाळासाहेबांनी हयातीत स्वतःच्या पंजाचा मोल्ड बनवला होता याचा फोटोही अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दाखवला। हा मोल्ड आहे, याला ठसे नाही म्हणत, हा मोल्ड असतो। अख्खा पूर्ण पंजाचा मोल्ड आहे। रामदास कदम याचं शिक्षण थोडं कमी आहे मोल्ड आणि ठशामधला। आणि रामदास कदम यांचा आरोप आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांचे ठसे घेतले। असे कुठले ठसे घेतले असतील, त्याचा उपयोग काय झाला, अशा ठशांचा काय उपयोग होतो? अरे बाबा, ज्या वेळेला मी उद्धवजींना सांगितलं की साहेब आपण साहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवूया का, कारण त्यांचे पाय आमच्यासाठी दैवत आहेत, आम्हाला कामाला येतील। तर नाही रामदास भाई आपण हाताचे ठसे घेऊन ठेवलेत। उद्धवजी मला बोललेत, उद्धवजी मला याला काय माहिती आहे का? हा गदोळा आता पत्रकार परिषद घ्यायला लागला, याला काय माहिती आहे?
आणि म्हणून मी काल म्हटलं की दोघांची टेस्ट व्हावी. स्वतः उद्धव ठाकरेंनी मात्र रामदास कदम यांना उत्तर देण्यास नकार देत गद्दार आणि नमखराम अशी टीका केली. बघा, मी तुम्हाला एक सांगू का, मी गद्दार आणि नमखरामांना उत्तर देत नाही. तो माणूस गद्दार आणि नमखराम आहे, त्या नमखरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही. कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो. त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोराला मी काय उत्तर देणार नाही. आता गद्दारी बाळासाहेबांसोबत तूच केली असतील तर तू उत्तर काय देशील? मग बाळासाहेबांच्या मृतदेहासोबत जर तू गद्दारी केली असतील तर तू काय उत्तर देशील? आणि नमक हराम कोण आहे? तू किती मीठ आमच्याकडनं खाल्लंयस? उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लंय तो विसरला असेल. आम्ही नाही विसरलो, कारण आम्ही नमक देऊन दिलेलं आहे. नमक हरामी तू केलेस, आम्ही काय केले सांगावं? नमक नाही घेतलं आमच्याकडून, मीठ नाही खाल्लं आमचं. उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांना उत्तर दिलं नसलं तरी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन कदमांचे आरोपही फेटाळले आणि अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचीही तयारी केली. इकडे रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुखांचा मृतदेह 2 दिवस का ठेवला यावरून सीबीआय पर्यंत जाण्याचा इशारा दिला. आता आरोपांची लढाई कोर्टात जाणार आहे. मी आज निर्णय घेतला, या प्रकरणाबाबत शासनानं सीबीआयची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभावित. गोविंद ठाकूरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.